प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय. गौतमीचे वडील रवींद्र पाटील यांचं निधन झालंय आणि त्यांच्या निधनासह गौतमीने आपल्या वडिलांसाठी पाहिलेलं स्वप्नही अधुरच राहिलंय. पण हे स्वप्न कोणतं हे जाणून घेण्याआधी आपल्याला गौतमी आणि तिच्या वडिलांचे संबंध कसे होते ते पाहावं लागेल. गौतमीचा जन्म सिंदखेडचा. तिथेच ती लहानाची मोठी झाली. 8वी पर्यंतचं शिक्षणही घेतलं. गौतमीचा जन्म झाला तसं तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला वाऱ्यावर सोडून दिलं होतं. त्यानंतर तिच्या आजोबांनी म्हणजेच आईच्या वडिलांनी गौतमीचं संगोपन केलं. गौतमी आजही तिच्या आईसोबतच राहते आणि जेव्हाही तिला तिच्या वडिलांबद्दल विचारल्या गेलंय तेव्हा तिने बोलणं टाळल्याचं सर्वांनीच पाहिलंय. गौतमी आणि तिच्या वडिलांचा अनेक वर्षांपासून काहीच संपर्क नव्हता. पण अचानक एक बातमी आली आणि गौतमी तातडीने आपल्या वडिलांसाठी धावून गेली. 1 सप्टेंबरला धुळ्यात एक व्यक्ती बेवारस अवस्थेत सापडली होती. स्थानिक नागरिकांनी सामाजिक संघटनेच्या मदतीनं त्यांना भाऊसाहेब हिरे या रुग्णालयात दाखल केलं आणि त्यांची ओळख पटण्यासाठी त्यांचं आधार कार्ड सोशल मीडियावर पोस्ट केलं. तेव्हा समोर आलं की ती बेवारस व्यक्ती म्हणजे गौतमी पाटीलचे वडील आहेत. ही माहिती गौतमीला कळताच ती हळहळली आणि तातडीने तिने वडिलांना खासगी रुग्णालयात दाखल केलं. नमस्कार, माझे वडील एका गंभीर अवस्थेत आढळले. त्यांच्या गावाकडं तिथल्या गावकऱ्यांनी ताबडतोब त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलं. मला या गोष्टीची काहीही कल्पना नव्हती. जसं मला एका न्यूज मार्फत कळलं तसं ताबडतोब मी माझ्या मावशीला त्या हॉस्पिटलला पाठवलं. तिथून पुढे आम्ही एका प्रायव्हेट हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट केलं. तिथल्या समाजसेविका जयश्रीताई अहिराव यांनी माझी फार मदत केली. ताई, मी खरंच मनापासून तुमचा आभार मानते. तुमची फार मदत केली तुम्ही. तर एका माणुसकीच्या नात्याने मी जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं मी त्यांचे उपचार करल. रवींद्र पाटील यांनी वडिलांचं कोणतंही कर्तव्य बजावलेलं नसताना गौतमीने मुलीचं कर्तव्य बजावल्याचं सर्वांनीच पाहिलं. गौतमीचे वडील बेवारस सापडले तेव्हा 2 दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्न नव्हतं. व्यसनामुळे त्यांच्या दोन्ही किडनी आणि लिव्हर निकामी झाल्याचं उपचारादरम्यान समोर आलं. तेव्हा आपले वडील बरे झाल्यानंतर त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवून पूर्णतः स्वस्थ करण्याचं गौतमीने ठरवलं. पण तिचं हे स्वप्न लगेच भंग झालं. 4 सप्टेंबरला पुण्याच्या चिंतामणी हॉस्पिटलमध्ये गौतमीच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. धनकवडी स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गौतमीने त्यांचं अंत्यदर्शन घेतलं.